नमस्कार, मुक्ताज क्रिएशन चॅनलवरील हँड एम्ब्रॉयडरी क्लास 64 मध्ये आपले खूप खूप स्वागत। आजच्या या क्लासमध्ये आपण सिंधी स्टिचचा तिसरा प्रकार शिकणार आहोत। 3 बॉक्स असतील तर सिंधी स्टिच कशा प्रकारे करायचा हे आज मी आपल्याला दाखवणार आहे आणि या क्लासमधील हा 109 नंबरचा स्टिच आहे। तर पहा, या आधीचा क्लास 62 आणि 63 मध्ये बघा, 62 मध्ये हा एक बॉक्स वापरून सिंधी स्टिच केलेला आहे, तर 63 मध्ये 2 बॉक्स वापरून आपण सिंधी स्टिच केलेला आहे। तर आजच्या या क्लासमध्ये या 3 बॉक्स मध्ये सिंधी स्टिच कसा करायचा हे मी आज आपल्याला दाखवणार आहे। तर बघा, हे 3 बॉक्स तुम्ही याप्रमाणे तिरपे आखून सुद्धा करू शकता किंवा सरळ रेषेमध्ये आखून सुद्धा करू शकतात। तर हे सरळ रेषेत ड्रॉ करण्यासाठी मी याप्रमाणे हे व्ही शेप घेऊन किंवा यासारखा क्रॉस घेऊन सुद्धा हे ड्रॉ करू शकतात, डिझाइन ड्रॉ करू शकतात। तर पहा, अशा प्रकारे ड्रॉ केलेला आहे आणि नंतर तुम्हाला माहितच आहे सिंधी स्टिच मध्ये ह्या लाईन्स आहेत त्या वाढवायच्या असतात। तर अशा प्रकारे आपण लाईन्स वाढवूया। तर इथे आपले हे लाईन्स वाढवून झालेले आहे। तर हे जे व्ही शेप किंवा हे कॉर्नर जे आहे तिथे आपण नंबर द्यायचा आहे। 1 हा 2 3 हा 4 5 6 7 8 आणि हा 1 याप्रमाणे हे नंबर असतील। तर आता आपण या स्टिचला सुरुवात करूया। तर पहा, यासाठी सुद्धा असा हा पतळी दोरा घेतलेला आहे आणि 5 किंवा 6 नंबरची निडल तुम्ही घेऊ शकता किंवा ज्या निडलमध्ये तुमचा हा दोरा जाईल 6 पदरी ती निडल तुम्ही घेऊ शकता। तर पहा, आता आपण इथे 1 पासून सुरुवात करणार आहे। 1 ला आपण इथे निडल वर काढायची आहे। तर तुम्हाला माहितच आहे, या आधीच्या क्लासमध्ये मी सांगितलेलं आहे की सिंधी स्टिच हा करायचं असेल तर आपल्याला उभी आणि आडवी रेष, म्हणजे या रेष उभी आहे किंवा आडवी आहे हे विचारात घ्यावं लागतं आणि त्याप्रमाणे स्टिच करायचा असतो। तर पहा, इथे यामध्ये तुम्हाला परत दाखवते, यामध्ये ही जी रेष आहे ही उभी रेष येते। तर पहा, आता मी हा थोडा आडवा केलेला आहे। तर याप्रमाणे असेल तर ही बघा, ही उभी येते, ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या उभ्या आहेत आणि ह्या आडव्या असतात। तर इथे ह्या उभ्या लाईन आहे आणि ह्या आडव्या लाईन आहे। तर पहा, आता मी इथे उभी लाईन, ही जी उभी लाईन आहे, तर ही उभी लाईन आहे। ह्या उभ्या लाईनवर मी इथे एक बार निडल वर काढलेले आहे आणि 2 जो पॉइंट आहे तिथे उभ्या लाईनवर, म्हणजे त्याच लाईनवर निडल खाली टाकणार आहे। त्यानंतर आडव्या लाईनवर, म्हणजे 2 नंबरला दुसऱ्या पॉइंटवर आडव्या नंबरवर ते निडल वर काढलेली आहे आणि त्याच लाईनवर इथे जो तिसरा पॉइंट आहे तिथे निडल खाली टाकायची आहे। त्यानंतर इथे तिसऱ्या पॉइंटवर, म्हणजे जी आडवी लाईन आहे, सॉरी उभी लाईन आहे, तिथे आपण निडल वर काढलेली आहे आणि आता इथे निडल आपण चौथ्या पॉइंटवर इथे निडल खाली टाकणार आहे। आता इथे पहा, इथे हा एक व्ही तयार झालेला आहे, म्हणजे इथे हा थ्रेड क्रॉस होतो आहे, व्ही तयार होतो। हा जो दोरा आहे तो वरून ठेवायचा आहे, इथे खाली आहे तर इथे वरून ठेवायचा आहे, म्हणजे एका ठिकाणी खाली आणि एका ठिकाणी, म्हणजे त्याच्या पुढच्या ठिकाणी वरून, असा ह्याचा क्रम असतो। तर इथे आपण हा वरून ठेवायचा आहे, म्हणून मी ह्या असाच घ्यायचा आणि इथे निडल खाली टाकायची आहे। त्यानंतर त्याच पॉइंटवर आपल्याला निडल काढायची आहे। तर पहा, हा जो थ्रेड आहे तुम्ही पाहता, यासारखी ही जी लाईन आहे ही आणि ही सेम लाईन आहेत। तर आता या लाईनवर आपल्याला ह्या जो आहे उभा स्टिच त्याच्या खालून टाकायची होता हा थ्रेड, आपल्याला हा जो धागा आहे तो याच्या खालून टाकायचा आहे। तर बघा, तुम्ही इथे पाहू शकता, इथं खालून का टाकायचा, तर इथे पहा तुम्ही, हा आहे तो खालून आहे, मग त्याच्यानंतरच्या लाईनवर तो वर येणार आहे, मग ह्या लाईनवर तो खालून जाणार आहे, म्हणून इथे खालून टाकून घ्यायचा आहे। तर बघा, आता इथे 5व्या पॉइंटवर खाली टाकलेला आहे, त्याच पॉइंटवर ही लाईन आहे, त्या लाईनवर दुसऱ्या लाईनवर वर काढला। आता इथे पहा, पुन्हा आता इथे आपल्याला हा खाली टाकायचा आहे की वर टाकायचा हे पाहण्यासाठी ही जी अशी लाईन आहे ती लाईन पाहिजे, ही लाईन पाहिजे। इथे स्टिच नाही आहे, डागा इथे दोरा नाही आहे, मग इथला पाहिजे। तर इथे पहा, कुठे आहे, हा वर आहे, तुम्ही पाहू शकता, इथे हा वर आहे, इथे वर आहे, म्हणजे त्याच्यानंतरच्या लाईनवर तो कुठे येईल, खाली येईल आणि ह्या लाईनवर वर येईल, वर खाली वर। तर मग वर आहे तर मग असं घ्यायचं आहे असा, आणि इथे 6व्या पॉइंटवर खाली टाकायचं आहे। परत त्या 6व्या पॉइंटवर
आडव्या रेषेवर काढायचा आहे. तर पहा इथे आता तुम्ही इथे पुन्हा आपल्याला पाहायचं आहे की धागा वर टाकायचा की खाली टाकायचा. तर ही जी हे असा येणार आहे. तर मग असाच धागा कुठे हा आहे, तर हा कुठे आहे तुम्ही पाहता, हा खाली आहे, हा खाली आहे म्हणजे आपल्याला हा वर ठेवायचा आहे म्हणजे असा जसा, आणि या 7व्या पॉईंटवर खाली टाकायचा आहे. निडल खाली टाकायची आहे. आता त्याच पॉईंटवर दुसऱ्या लाईनवर आपण निडल वर काढलेली आहे. तर बघा आता आपले या लाईन्स करत आहोत आपण, म्हणजे याला पॅरलल असणार. बघा ही लाईन पाहिजे आता आपल्याला, ह्या लाईन्स पाहिजे. आधी आपण या पाहिल्या होत्या, तर आता आपण ही पाहणार आहोत कारण ही लाईन अशी होणार आहे. तर ही उभी लाईन म्हणू शकतो आपण, ह्या आडव्या लाईन्स आहेत. तर पहा इथे या पॉईंटवर म्हणजे याच्या आधीचा जो कॉर्नर आहे किंवा पॉईंट आहे तिथे या लाईनवरील थ्रेड हा खाली आहे. पाहू शकता तुम्ही इथे, हे पहा खाली आहे या पॉईंटवर, म्हणून इथे आपण वर घेणार आहे म्हणजेच वरून थ्रेड घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला ही उभी लाईन करायची आहे. तर बघा ह्या पॉईंटवर उभी लाईनचा थ्रेड हा जो आहे हा वर आहे. तुम्ही पाहू शकता, बघा हा वर आहे म्हणजे हा उभ्या लाईनचा थ्रेड वर आहे. म्हणून ह्या पॉईंटवर आपण उभ्या लाईनचा थ्रेड हा कुठे घेणार आहोत, याच्या खाली घेणार आहोत. पाहू शकता याच्या खाली घेणार. इथे वर आहे तर आपल्याला हा खाली घ्यायचा आहे. बघा खाली टाकायचा आहे. इथे खाली टाकायचा नाही आहे पहिल्या पॉईंटला, म्हणून आपण सरळ निडल घेतलेले आहे आणि पुढच्या पॉईंटमध्ये थ्रेडच्या खाली टाकलेले आहे. आणि आता आपल्याला निडल इथे या पॉईंटवर खाली टाकायची आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे म्हणजे त्यानंतर आपण ह्या आडव्या लाईनवर निडल वर काढणार आहोत. बघा त्याच पॉईंटवर निडल वर काढायची आहे. तर पहा इथे आपल्याला आता हा या पॉईंटवर थ्रेड खाली घ्यायचा की वर घ्यायचा, तर ते पाहण्यासाठी त्याच्या आधीचा पॉईंट पाहायचा आहे. इथे या पॉईंटमध्ये हा थ्रेड आहे, तिरका थ्रेड. बघा याच्यासारखा हा जसा तिरका आहे म्हणजे हा आपण याला उभा म्हणू शकतो. तर हा जो थ्रेड आहे तसंच त्याचप्रमाणे आहे. या पॉईंटमध्ये हा थ्रेड हा वर आहे. तुम्ही पाहू शकता इथे वर आहे. तर आपल्याला ह्या पॉईंटमध्ये तो खाली घ्यायचा आहे, याच्या खालून घ्यायचा आहे या पद्धतीने. त्यानंतरचा पॉईंट आहे हा. त्यानंतरचा ह्या पॉईंटमध्ये हा थ्रेड वर घ्यायचा की खाली घ्यायचं ते पाहण्यासाठी हा थ्रेड पाहायचा. त्याच्यासारखाच असा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे हा थ्रेड. तर हा थ्रेड कुठे आहे, खाली आहे या पॉईंटमध्ये. तर आपण इथे वर घेणार आहोत म्हणजे असंच ठेवायचं आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट येणार आहे हा. तर ह्या पॉईंटमध्ये हा तिरका, तर या पॉईंटमध्ये हा जो तिरका थ्रेड आहे तो खाली टाकायचा की वर टाकायचा, त्यासाठी आपल्याला पाहायचा आहे हा पॉईंट. या पॉईंटमध्ये हा तिरका थ्रेड हा कुठे आहे, वर आहे. म्हणून आपण इथे काय करणार आहे, हा थ्रेड खाली टाकणार आहोत. आणि इथे या पॉईंटवर निडल खाली टाकायचे आहे. तर इथे आपल्याला हा सिंधी स्टिचचा बेस करून झालेला आहे. आता पुढचा स्टिच करण्यासाठी मी वेगळा थ्रेड घेणार आहे जेणेकरून तुम्हाला जे स्टिचेस आपण घेतलेले आहे ते स्पष्ट दिसावेत. तर पहा पुढची स्टेप करण्यासाठी मी हा थ्रेड घेतलेला आहे आणि हे जे 6 पदर आहेत. तर आता आपण, मला माहितीच आहे पुढची स्टेप ही कुठून सुरुवात करायची असते. तर तुम्ही म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, या आधीचे 2 व्हिडिओज आपले या स्टिचवर झालेले आहे. तुम्ही पाहिलेले नसेल तर जरूर पहा. तर बघा आता आपण हा पुढचा स्टेप याच्यावर सुरू करत आहोत. तर 1 पासून आपल्याला इथे निडल वर काढायची आहे. या कॉर्नरमध्ये म्हणजे हा जो आहे त्यामध्ये निडल वर काढायची आहे. तर आता आपल्याला हे जो थ्रेड आहे असा न्यायचा आहे, आपल्याला इथे असा न्यायचा आहे. आता हा न्यायच्या वेळी म्हणजे याला पॅरलल न्यायचा आहे. तर हा न्यायच्या वेळी हा त्याच्या आधीचा थ्रेड पाहायचा आहे आपल्याला, आहे ग्रीनवाला जो थ्रेड आहे तो पाहायचा आहे. तर ग्रीनवाला थ्रेड कुठे आहे, वर आहे. या थ्रेडच्या म्हणजे हा जो थ्रेड आहे याच्या वर आहे हा थ्रेड. तर हा थ्रेड या थ्रेडच्या वर आहे हा थ्रेड. तर मग आता हा थ्रेड कुठे येणार आहे, त्याच्या खाली येणार आहे. तर पण इथे खाली घेतलेला आहे. त्यानंतर आता हा थ्रेड आहे, बघा हा थ्रेड तुम्ही इथे पाहू शकता. आता या पॉईंटमध्ये हा थ्रेड खाली आहे म्हणून आपला हा थ्रेड हा वर येणार आहे आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये आपण तो पास करून घेणार आहे निडल.
म्हणजे आपण एक स्टिच सोडून दिलेला आहे आणि त्याच्या पुढच्या स्टिचमधून निडल पास करून घेतलेला आहे. त्यानंतर येतो हा स्टिच. इथे माझा थोडासा छोटा झालेला आहे हा स्टिच येतो. तर आपण याच्यातनं पास करून घेतलेला आहे, हा सोडून द्यायचा आहे, हा स्टिच सोडून द्यायचा. आणि तसं पण हा वर आहे. एक लक्षात घ्या, जो खाली असतो तो आपल्याला उचलायचा असतो. आता हा वर आहे, हा सोडून द्यायचा आहे. त्यानंतर आपण हा जो त्यानंतर आता आपण ह्या 2 पॉईंटकडून 3 पॉईंटकडे जाणार आहे. हे तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे 1 2 3 असं आपण करत जात असतो. त्यानंतर 4 5 जसं जसं आपण जिकडे थ्रेड नेले तसे तसे पॉईंट्स केलेले आहेत. आता आपण इथे ह्या 2 नंबरमधून आपल्याला जायचं आहे 3 नंबरकडे. तेव्हा आपला हा जो थ्रेड आहे तो असा जाणार आहे. बघा या पद्धतीने जाणार आहे. तर तो आपल्याला थ्रेडच्या खालून वरून असं करून न्यायचा असतो. तर बघा आता इथे आपण हा थ्रेड उचललेला आहे, हा खालचा थ्रेड उचललेला आहे. त्यानंतरचा पुढचा येतो हा स्टिच. आपल्याला हा जो स्टिच आहे हा खालचा स्टिच आहे तो उचलायचा आहे. पाहू शकता तुम्ही, हा उचलायचा आहे इथे. किंवा असंही म्हणू शकता तुम्ही, हा पण असाच जाणार आहे. हा दुसरा स्टिच आपला म्हणजे बघा आपण करणार आहोत तर हा थ्रेड असा जाणार आहे, याला पॅरलल जाणार आहे. कशाला? याला 2 ते 4 3ला. तर त्यामध्ये हा 2 ते 3 मधला हा जो ग्रीन आहे तो वर आहे, या स्टिचच्या या आडव्या स्टिचच्या वर आहे. तर मग आता जो घेतोय आपण हा पिंक तो खालून घेतलेला आहे असंही म्हणू शकता. एक तर तुम्ही आडवा थ्रेड पाहू शकता किंवा उभा थ्रेड पाहू शकता, किंवा कुठे कोणता थ्रेड खाली आहे कोणता वर आहे ह्याचा विचार करून सुद्धा तुम्ही निडल पास करू शकता. तर बघा आता हा खाली होता, आपण याच्यातनं निडल पास करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता इथे. त्यानंतर येतो हा पॉईंट. आता ह्या पॉईंटमध्ये तुम्ही म्हणजे आता इथे हा तर ऑलरेडी वर आहे, याला तर आपण याच्या हा वर आहे त्याच्याखालून निडल पास करू शकतच नाही. हा वर आहे म्हणून आपण याच्यावरून घ्यायचा असतो. तुम्ही पाहू शकता हा जो ग्रीन थ्रेड आहे इथला हा वर आहे, तर आपल्याला याला खाली टाकायचा आहे म्हणून हा आपण त्याच्यावरून घेणार आहे. किंवा दुसरी पद्धत अजून काय, हा जो थ्रेड आहे ह्याला पॅरलल जाणारा हा जो स्टिच आहे तो खाली आहे म्हणून हा वरून घेऊ शकतो. म्हणजे लक्षात. तर बघा ह्या पद्धतीने हा वरूनच ठेवायचा आहे आणि त्यानंतरचा स्टिच आपल्याला उचलायचा आहे. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये कॉर्नरमध्ये हाच क्रम येत असतो की आपण जेव्हा हा थ्रेड पास करतो, हा वरचा थ्रेड त्याच्यावरून हा थ्रेड घेतो, हा जो थ्रेड आहे हा इथून याच्या खालून घेतला, ह्याच्यावरून टाकतो, याच्यावरून टाकला म्हणजे हा सोडून दिला की हा उचलतो आपण. आता याच्यामध्ये बघा इथे 3 ते 4 मध्ये जाताना हा उचलला, हा सोडून द्यायचा, हा उचलायचा आहे. आता हा उचलायचा, हा वर आहे, हा सोडून दिला. बघा सोडण्याचं कारण काय आहे, हा वर आहे, हा सोडून दिलेला आहे. आता आपल्याला उचलायचा आहे खालचा स्टिच. हा खालचा स्टिच उचलायचा आहे. तर पहा या पद्धतीने इथे जायचं आहे आपल्याला. इथे 3 पासून 8 कडे जायचं आपल्याला. इथे आता एवढं करून झाल्यानंतर 3 पासून 8 कडे जायचं आहे. तर इथे पाहू शकता हा आपला असा थ्रेड आहे आणि यातला हा जो ग्रीन थ्रेड आहे असा तो कुठे आहे, खाली आहे, म्हणून आपल्याला हा वरच ठेवायचा आहे. आणि आता म्हणजे याला खाली टाकायचं आहे, बरोबर. आणि आपल्याला याच्यामध्ये काय करायचं असतो, खालचा थ्रेड उचलायचा असतो. आता हा खाली येतात नंतरचा आपल्याला असं जायचं आहे ना, असं जायचं आहे. हा येतो तर हा खाली येतो, हा उचलायचा आहे. या पद्धतीने त्यानंतर हा सोडून द्यायचा आहे कारण हा वर आहे, हा नाही उचलायचा, खालचा थ्रेड उचलायचा असतो आपल्याला. मग तो येतो खालचा थ्रेड हा. त्यानंतर त्याच्या पुढचा सोडायचा आहे, वर येतो सोडून द्यायचा आहे, हा उचलायचा, हा खाली आहे, हा उचलायचा आहे. आणि तसं पण हा जो थ्रेड आहे हा वर आहे म्हणून सॉरी हा जो थ्रेड आहे ग्रीनतला हा वर आहे, असा येणारा. बघा असा येणारा तो वर आहे म्हणजे हा खाली गेला. त्यानंतर आपल्याला जायचं आहे 5 कडे. तर बघा हा वर आहे, याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे हा वर आहे, हा सोडून द्यायचा आहे. तर हा जो खाली आहे तो उचलायचा आहे. त्यानंतर पुन्हा हा वर आहे, सोडून द्यायचा, हा उचलायचा. जे लक्षात आलंच असेल की एक थ्रेड वर येतो, एक थ्रेड खाली येतो, म्हणजे एक सोडायचा, एक उचलायचा. तर पहा आपण हा उचलला, हा सोडला, हा वर आहे हा थ्रेड, या थ्रेडच्या वर आहे.
तर हा या थ्रेडच्या खाली असलेला थ्रेड आपल्याला उचलायचा आहे आणि त्याचबरोबर सॉरी हा जो थ्रेड आहे हा आडवा तो या पॉईंटला वर आहे, म्हणजे हा आपण घेतलेला गुलाबी खाली गेलेला आहे. त्यानंतर हा सोडून द्यायचा आहे, हा वरती आहे आणि हा उचलायचा आहे, जो खाली आहे तो उचलायचा आहे. एवढं लक्षात ठेवलं की बस तुम्हाला हा स्टिच जमला म्हणून समजायचं. तर बघा हा सोडला, हा नंतरचा स्टिच सोडायचा, हा उचलायचा. इथून पुढे आपल्याला तेच म्हणजे इथून पुढे म्हणजे पूर्ण स्टिचमध्ये हेच करायचं असतं त्याच्यात. त्यानंतर हा सोडायचा कारण हा बघा वरती आहे आणि हा असा क्रम जिथे येत नाही तिथे समजायचा आपला स्टिच चुकलेला आहे. हा सोडायचा, हा उचलायचा. आता तुम्ही इथे पाहू शकता, इथे 4 थ्रेड झालेले आहेत, 1 2 3 आणि 4. तर इथे हा जो खाली आहे तो उचलायचा आपल्याला, हा वरचा आहे. जो खाली आहे तिसऱ्या नंबरचा 1 2 आणि 3 हा तिसऱ्या नंबरचा उचलायचा, जो खाली आहे म्हणून उचलायचा असतो तो. तर पहा इथे या पद्धतीने हा उचललेला आहे. त्यानंतर हा पुढचा उचलायचा आणि तो उचलायच्या वेळेस हा थ्रेड इकडे ओढायचा, असा ठेवायचा नाही, इकडे घ्यायचा आहे आणि हा जो खालचा थ्रेड आहे तो उचलायचा आहे. हा बघा हा सोडून द्यायचा आणि त्यानंतरचा हा जो आहे स्टिच त्या उचलायचा आहे. पुन्हा हा सोडून द्यायचा, हा उचलायचा. आता इथे सुद्धा बघा दाखवते, तर पहा इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता 1 2 3 आणि 4 स्टिचेस झालेले आहे. तर हा जो तिसरा आहे खालचा तो उचलायचा, 1 2 आणि हा 3 खालचा उचलायचा आहे. आपल्याला तिसऱ्या नंबरचा स्टिच उचलायचा आहे. पहा इथे उचलला, त्यानंतर हा सोडला, हा जो खालचा आहे हा उचलायचा, म्हणजे आता आपल्याला इकडून इकडे यायचं आहे करत असं. हा उचलला, त्यानंतर येतो आपल्याला इकडे यायचं ना, मग बघा 1 2 हा तिसरा आहे पिंकवाला आणि हा चौथा. तर मग हा तिसरा उचलायचा, 1 2 आणि हा तिसरा. जेव्हा डबल थ्रेड येतात दोन्ही पण थ्रेड्स तेव्हा आपल्याला हा तिसऱ्या नंबरचा स्टिच उचलायचा असतो. तर पहा इथे आता हा सोडून देणार आपण, हा उचलणार आहोत या पद्धतीने. आणि आपण जिथून सुरुवात केली ती बघा, इथून सुरुवात केली ती तिथे पुन्हा आपण हे नीडल खाली टाकायचे आहे. तर पहा अशा अतिशय सोप्या पद्धतीने आपला हा स्टिच करून झालेला आहे. तर तुम्हाला तो चांगल्या प्रकारे कळाला असेल मी आशा करते. आता आपण इथे 3 चौकोन केलेले होते, तर 4 चौकोन कशा प्रकारे करायचे हे मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.